आणि या क्षणाची महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज, नाशिकमधील अनधिकृत दर्गा पाडण्यात आलाय। नाशिक प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। हिंदू मुस्लिम संघटना या ठिकाणी चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता महत्त्वाची अपडेट समोर येते। नाशिकमधील अनधिकृत दर्गा हा पाडण्यात आलेला आहे। तर हिंदू संघटना या दर्ग्याविरोधात आक्रमक झाल्या होत्या। आज आंदोलनाचा इशारा या हिंदू संघटनांकडून देण्यात आल्या होत्या। गेल्या 25 वर्षाचा लढा आज त्यांच्या कामी आलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण नाशिकमधील अनधिकृत हा दर्गा पाडण्यात आलेला आहे। तर 25 वर्षांपूर्वीच हा अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र पालिकेकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नव्हती। मात्र आज हिंदू संघटनांनी या ठिकाणी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर या कारवाईला आज पालिकेकडून सुरुवात झाली होती। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, हिंदू संघटना आक्रमक झाल्यानंतर हे धार्मिक स्थळ या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलंय। तर नाशिक प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे। हिंदू मुस्लिम संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या। सकाळपासूनच या ठिकाणी हिंदू संघटनांनी आंदोलन पुकारलं होतं आणि जोपर्यंत ही दर्गा पाडली जाणार नाही, हे धार्मिक स्थळ या ठिकाणी पाडलं जाणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला होता। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो